उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तसंच त्यासोबतच काँग्रेसच्या 30 आमदारांकडून सुद्धा मतदान करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 12 आमदारांनी मतदान केलेलं आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तर देवेंद्र फडणवीस यांची आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलेलं आहे। काही वेळापूर्वीच ते विधान भवनामध्ये दाखल झालेले होते। आमदार रवी राणा सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडते। 12 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुपारी 4 वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पडणार असून 4 ते 5 या कालावधीमध्ये सायंकाळी मतमोजणी सुद्धा केली जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलेलं आहे। यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा मतदान केल्याची माहिती सध्या प्राप्त होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर काही वेळापूर्वीच त्यांनी हे मतदान केलेलं आहे। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडलेली असून आता सध्या मतदान हे केलं जात आहे। सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे। तर 4 ते 5 या कालावधीमध्ये मतमोजणी सुद्धा होणार आहे आणि 230 आमदारांनी आतापर्यंत मतदान केल्याची माहिती सध्या समोर येते। तर आपण पाहतो ही आकडेवारी आता समोर आलेली आहे। दुपारी 12:30 वाजेपर्यंतची ही सगळं आकडेमोड आता समोर येते। 230 आमदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावलेला असून मतदान हे केलेलं आहे।